रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाउन तर्फे ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट क्रमांक 2577-652 सांगली येथील सुदर्शन आय हॉस्पिटल येथे मधुमेहजन्य नेत्रपटल विकार तपासणीसाठी सुसज्ज फिरते निदान वाहन रोटरी आय एक्सप्रेस याचे लोकार्पण तसेच रोटरी नेत्रपेढीचे रोटरी आय बँक उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या शुभ हस्ते, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री शरद पै, अवयवदान जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमा चौधरी, रोटरीन प्रशांत घोडके, धर्मेंद्र किलारी, विलास सुतार, हिमांशु परीख, किशोर लुल्ला, सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक माधव बेडगिरी, सौविद्या बेडगिरी, सचिन कोले, सौरभ नीलकंठ उपस्थित होते। तसेच रोटरीचे सदस्य उपस्थित होते। सदर जागतिक अनुदान प्रकल्प रोटेरियन श्री मल्लिकार्जुन बड्डे यांच्या पुढाकाराने तसेच प्रमुख दाते टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन आणि डॉक्टर इला शहा, रोटरी क्लब शार्लोटे हॉल अमेरिका यांच्या उदार देणगीतून साकार झाला। मधुमेहामुळे दृष्टीवर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून उद्भवणाऱ्या विकारांमुळे अनेकांना अंधत्वाचा सामना करावा लागतो। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाऊन मोफत नेत्रपटल तपासणी, लवकर निदान आणि वेळेवर उपचार करण्यासाठी हे फिरते निदान वाहन अत्यंत उपयुक्त ठरणार असून ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत अत्याधुनिक नेत्रसेवा पोहोचवणार असल्याचे तसेच रोटरी आय बँकेतर्फे जास्तीत जास्त नेत्रदान स्वीकारून गरजूंना दृष्टिदान देऊन प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करणार असल्याचे सुदर्शन आय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर RB ओडियार आणि डॉक्टर सुरेश वाघ यांनी सांगितले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी रोटरीच्या अंधत्व निवारणाच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मधुमेहग्रस्त रुग्णांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास मदत होईल। नेत्रपेढीमुळे गरजू रुग्णांना बुबुळ प्रत्यारोपणाची संधी उपलब्ध होऊन अंधत्व निवारणास चालना मिळेल। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी ग्रामीण भागातील उच्च रक्तदाब आणि मधुमेहग्रस्त नागरिकांनी या वाहनाद्वारे मोफत तपासणी करून घ्यावी तसेच नेत्रदानाबाबत जनजागृती करावी।